नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. आज आपण भोकरदन शहरात आहे आणि आपल्या समोर उमेदवार आहेत आणि हे उमेदवार ज्या ठिकाणी मतदानचे जे झालेलं आहे ते ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी लॉकरमध्ये ठेवलेलं आहे त्या ठिकाणी हे काल गेले होते. यांच्या समोर काय जे घडलंय ही प्रतिक्रिया आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे. सर, नेमकं काय घडलं तुमच्या समोर तिथे? नमस्कार, माझं नाव प्रतीक देशमुख. मी कालचं जे कारवाई झाली स्ट्रॉंग रूमला जिथं मशीन्स ठेवलेले आहेत तिथे ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह नगराध्यक्ष काँग्रेसचे कॅन्डिडेट प्रियंका प्रतीक देशमुख यांचा प्रतिनिधीमधून हजर होतो. तिथं बाकी काँग्रेसचे आमचे कॅन्डिडेट पण जे होते ते हजर होते. काही राष्ट्रवादीचे होते, शरद पवार गटाचे होते, काही BJPचे होते. हे सगळेच लोक तिथं हजर होते. जसं आम्हाला नोटीस देण्यात आलेली होती 12 वाजता हजर राहण्यात यावे, की जे इलेक्शन कमिशनचे जे दिशानिर्देश आले होते की जे DVRचे जे हार्ड डिस्क असते ती भरपूर दिवसाचं हे असल्यामुळं, ज्या लॉग असल्यामुळं ते फुल होत आलेली आहे, तर ते बदलण्याची कारवाई त्यांना करायची होती. त्यासाठी आम्हाला 12 वाजता हजर राहायला सांगितलं. तसे आम्ही त्यांच्या निर्देशानुसार हजर राहिलो. तिथे त्यांना आम्हाला पहिले प्रक्रिया समजून सांगितली. पहिले जितके पण हजर झालेले त्यांची नोंद घेण्यात आली. मग प्रक्रिया आम्हाला समजून सांगण्यात आली की असं असं हार्ड डिस्क फुल होते. आणि तिथं जाऊन आम्हाला कळाले की त्यांना 2 कॅमेरे अजून वाढवायचे आहेत, तर त्याची पण त्यांना यासोबत कारवाई करायची होती. तर त्यांना तसं आम्हाला काही जे डेटा आहे त्यांचा तो काही दाखवण्याचं स्वरूप आलं. त्याच्यानंतर त्यांना आमच्या सगळ्यांच्या समक्ष इन कॅमेरा कारवाई चालू केली. त्यांना पहिले त्यांचे टेक्निशियन आले कॅमेरा, त्यांना ते कॅमेरा फिटिंग केलं. त्याच्यानंतर त्यांना ती DVR चेंज करायची प्रक्रिया जी टेक्निकली असते ती पूर्ण करण्यात आली. याच्या व्यतिरिक्त सगळ्यांसमक्ष करण्यात, याच्या व्यतिरिक्त आमच्या काही मागण्या होत्या. ॲज अ सगळ्यांच्या मिळून काही मागण्या होत्या. की पहिली मागणी तर अशी होती की आम्ही आमचे काही प्रतिनिधी ज्यांना त्यांनी जे परवानगी दिलेली आहे ते तिथं पाळत ठेवून आहेत, तिथं लक्ष ठेवून आहेत. पण आम्हाला तिथलं CCTVचं डिस्प्ले दिसत नाही आहे, कारण तो आतल्या साईडला आहे स्ट्रॉंग रूम. CCTVचा डिस्प्ले नाही आहे. CCTVचा डिस्प्ले नसल्यामुळे मग आम्ही त्यांना मागणी केली होती की तो डिस्प्ले जो आहे तो बाहेरच्या साईडला लावा, जेणेकरून आम्हाला सोयीचं होईल की आम्ही बाहेर बसून आम्हाला बघता येईल. ते एक दिलं होतं. दुसरं, आम्ही त्यांना प्रथमतः मागणी केली होती की आम्हाला CCTVचा ॲक्सेस आमच्या मोबाईलमध्ये देण्यात यावं, पण त्यांना ते काही मागणी मान्य केली नाही, अजून तरी मान्य केलेली नाही. काल आम्हाला हे सांगितलं होतं की आम्ही तुमचं ती स्क्रीनची जी मागणी आहे ते पूर्ण करून आज आम्ही ते इन्स्टॉल करू म्हणून. आणि दुसरी आमची अशी महत्त्वाची मागणी होती की जे तुमचा डेटा असेल त्याचा बॅकअप आम्हाला आमच्या हार्ड डिस्कमध्ये देण्यात यावं. त्याच्यावर तरी त्यांना अजून आम्ही तसे अर्ज ROला केलेले आहेत, त्याची पोच पावती CO साहेबांना दिलेली आहे. पण तसं तर अजून आतापर्यंत आम्हाला काही त्यांचे कडून काही लेखी आश्वासन काही आलेलं नाही. असं म्हणायचंय, ज्यावेळेस हार्ड डिस्क तुमचं चेंज करण्यात आलं त्यावेळेस तुम्हाला त्यांनी ते काढताना दाखवलं? हो, ते सगळं इन कॅमेरा झालेलं आहे. जिजूनी काढताना दाखवले. जे हार्ड डिस्क नवीन त्यांनी दाखवलेलं आहे, टाकलेलं आहे त्यामध्ये, हो, CCTV कॅमेऱ्यामध्ये, हो, हे तुम्हाला त्यांनी ओपन करून दाखवलं का टाकताना? हो, टाकताना सगळं ते त्यांच्या समोरच DVR चेंज केला त्यांना आमच्या समोर. काढताना जे दाखवलं, हो, टाकताना त्यांनी दाखवलं? हो, दाखवलंय. नेमकं काढताना काय दिसलं आणि टाकताना काय दिसलं? काढताना जे जुने जे काढले त्यांना, जे त्याच्यात तो आम्हाला डेटा दाखवला की 2 तारखेपासून जेव्हापासून त्यांना सील केली स्ट्रॉंग रूम तेव्हापासून तर आजपर्यंतचा त्याच्यात डेटा होता. आता पुढं ते हार्ड डिस्क फुल होत आल्यामुळे त्यांनी ते नवीन हार्ड डिस्क टाकली. तसे निर्देश तर सगळ्यांनाच आलेले होते इलेक्शन कमिशनचे, त्या हिशोबाने त्यांना कारवाई केलेली. तुम्हाला मान्य झालं का तुम्ही काढताना? आता कसं आहे, टेक्निशियन त्यांचा होता. नाही, कारण काय माहिती का, तिथं आता कोणत्या पक्षाचे पहारेकरी आहेत ईव्हीएम मशीनवरती? तर आमचे आणि तुतारीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत. बरोबर आहे. हो. मग राष्ट्रीय भाजपची गाणी नाही, ते तर असं वाटतंय त्यांच्या बॉडी लँग्वेज ना असं वाटतंय ते तर बिंदास आहे, त्यांना काही काळजी नाहीच आहे. नेमकं असं काय म्हणजे असं काय घडलं ते तिथं नसावं? तुम्हाला अक्षरशः सांगतो, असं काय वाटतं? अक्षरशः सांगतो, ज्या दिवशी मतदान झालं 2 तारखेला त्या दिवशी सगळे मशीन्स गोळा झाली. सगळे मशीन गोळा होऊन जेव्हा तिथे सिक्युरिटीमध्ये येतात तर स्ट्रॉंग रूममध्ये सगळ्यांच्या समक्ष ठेवल्या जातात. आमचे प्रतिनिधी अवेलेबल होते, मी स्वतः अवेलेबल होतो तिथं, काँग्रेसचे काही कॅन्डिडेट अवेलेबल होते,
मग राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नगराध्यक्ष कॅन्डिडेट आणि त्यांचे काही प्रतिनिधी अवेलेबल होते, पण बीजेपीचा एकही अवेलेबल नव्हता. एकही म्हणजे त्यांना गरज पण वाटली नाही की इतकी सिक्युरिटीच्या ह्याच्यात ते स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवायची, जे मशीन्स ठेवतात त्याचं पाहणी करायला सुद्धा त्यांचं कोणीही प्रतिनिधी, एकही प्रतिनिधी अवेलेबल नव्हतं. त्याच्यात तुमचा काही संशय नाही का? संशय तर आता आहेच. दोन पक्षाचे माणसं त्या ठिकाणी आहेत आणि बीजेपीचा एकही कार्यकर्ता नाही, तुमचा संशय नाही? नाही, संशय तर आहेत, त्याच्यामुळे तर आम्ही पाळत ठेवू नये तिथं. आम्हाला या प्रक्रियेवर संशय आहेत. नाही तर असं वाटतंय की त्यांना 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 तर काही त्याची काळजी आहेच नाही असं दिसतंय. प्रथम दर्शने तर दिसतंय असं. असा एक तुम्हाला हे अंदाज कधी वाटला, म्हणजे संशय कधी आला तुम्हाला? इलेक्शन झाल्यानंतर, इलेक्शनच्या अगोदर? नाही, इलेक्शन झालेलं त्या दिवशी स्ट्रॉंग रूम इतकी महत्वाची कारवाई चालू आहे की जे सगळे मशीन्स आले ते स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवताय, त्यांना हे सगळे सील करताय स्ट्रॉंग रूम, पण तिथं त्यांचा एकही प्रतिनिधी अवेलेबल नाही. हे आश्चर्याची गोष्ट आहे ना. म्हणजे तुम्हाला धक्का बसण्यासारखं आहे का असं वाटतं तुम्हाला? आता धक्का तर काही बसला नाही. जे आमचे काँग्रेस पार्टी, आमचे नेते राहुल गांधी जे म्हणताय वोट चोरीचं सगळीकडे ते आम्हाला चालू आहे, तर असं वाटतंय की ते तर बिंदास आहे. त्यांना वाटतंय की मशीन आमचेच आहे. आणि असं तर प्रथमदर्शी आम्हाला तर वाटतंय असं की ते तर त्यांना तर काही आमचे धावपळ करताय कार्यकर्ते, आमच्या कार्यकर्त्यात गुजबुज आहे की इतके दिवस लांबवली. तर याचं कारण काय? इलेक्शन कमिशनचं कारण काय बाबा? इतके दिवस कधी लांबवली होते की त्यांच्या हार्डिक्स फुल उलवल्या, हार्डिक्स फुल होत आहे. याच्या अगोदर आर्टिस्ट मध्ये फुल झालेला आहे? नाही, हार्डिक्स फुल झालेला ऐकलं नाही, इथला भोंगळा कारभार ऐकलं नाही. आताच काय होतं? या वेळेला काय होतं? काय म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय? नगर परिषदच्या वेळेसच काय होत आहे ते तर ते आता ते त्यांचं त्या इलेक्शन कमिशनला माहिती आहे. एक तर तुम्हाला जर 20 तारखेलाच इलेक्शन घ्यायचे होते तर सगळेच इलेक्शन 20 तारखेला का नाही घेतले? इतकं घाई गडबडीत त्यावेळेस इलेक्शन घेऊन तुम्ही गृहमतदानाचं काही सोय केली नाही. गृहमतदान यावेळेस झालंच नाही. अपंग किती त्रास झाले आमच्या मतदानाला आणणं. गृहमतदान तुम्ही प्रत्येक न्यूजपेपरमध्ये पाहिलं असेल की जे अपंग आहेत, वयोवृद्ध आहेत, यांना मतदान पासून वंचित राहिले कारण यांचे गृहमतदानाचं काहीही सोय इलेक्शन कमिशननं त्यांच्या एंडहून काही केलीच नाही. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या दृष्टिकोनातून हे मतदार महत्वाचे नाहीत का? मग यांना तुम्ही मतदार यादीतून काढून टाका. हे यांची रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती का की तुम्ही गृहमतदान करून जे अपंग आहेत, जे जास्त आजारी आहेत, वयोवृद्ध आहेत, तुम्ही इलेक्शन कमिशन आमच्या इलेक्शनच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांची, सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांची धावपळ पाहिली असेल की हे वयोवृद्ध लोकांचं मदत करणं. अक्षरशः आमचे कार्यकर्ते वयोवृद्ध महिलांना त्यांना हातात उचलून, आम्हाला गाड्या सुद्धा आत जाऊ दिल्या नाही, हातात उचलून आम्हाला महिलांना त्यांना मदत करावी लागली. पाण्याची व्यवस्था नाही. सगळं काही प्रभागात जे तुम्ही बूथ वाईज याद्या दिलेल्या आहेत त्याच्यावर जे खोली क्रमांक टाकलेले ते खोली क्रमांकावर बूथ नव्हतं, दुसरीकडे मतदान होतं. ते आम्हाला अगोदर का नाही कळवण्यात आलं? म्हणजे तुमचं काहीच नियोजनच नव्हतं असं म्हणता येईल. तुम्ही घाई गडबडीत इलेक्शन घेतले, तुम्हाला सोयीस्कर होतं इलेक्शन घेतले. काही वार्डामध्ये जे मतदान होते त्या ठिकाणी काही मतदारांना थांबवण्यात आलं, म्हणजे थांबले गेले ते. तर त्यांनी मतदान का करावं नाही? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रत्येकाला मतदानाचा करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्यांनी तो म्हणजे थांबलेले काही लोकांनी केलेला आहे, त्यांचं बजावलंय आणि काही लोक जे थांबले त्याचं कारण काय असावं? आता तुम्हाला मी एक उदाहरण देईल. प्रभाग क्रमांक 5 मध्ये, प्रभाग क्रमांक 5 म्हणजे प्रभाग क्रमांक 5 असो का 1 असो, जी कन्या शाळा आहे, जिथं केंद्रासमोरील जे शाळा आहे तिथं पोस्ट ऑफिसच्या जवळील तिथं त्यांचं बूथ होतं, मतदानाचं बूथ. तर एकाच ठिकाणी प्रभाग क्रमांक 1चं पण बूथ होतं, प्रभाग क्रमांक 4चं पण बूथ होतं. आणि एका साईडची जी बिल्डिंग आहे, इथं 2 समजा 4 3 5 बूथ असतील तर एका साईडलाच 5 बूथ होते, 1चे पण आणि 5चे पण एका साईडला. इतकं भोंगा कारभार होता की 1चे लोक तिथं डिस्प्ले लावलेलं नव्हतं, व्यवस्थित मार्किंग केलेली नव्हती. इतका भोंगळा कारभार होता की 1चे जे मतदान केंद्रातले लोक आहेत ते 5च्या लाईनीत उभे होते. जेव्हा ते मतदान करायला जायचे तेव्हा आतमध्ये कळायचं की 5ची तुम्ही तिकडे 1 लोड जा. असे संध्याकाळी जे 5च्या लाईन मध्ये उभे होते आणि 1 वर गर्दी कमी असल्यामुळे त्यांना मतदान लवकर बंद करून टाकलं, त्याच्यामुळे ते वंचित राहिले लोक. तर याची जिम्मेदारी कोण घेणार? आता काही ठिकाणी
म्हणजे जो मतदार आहे तो मतदार आतमध्ये जाण्यासाठी जो तगमग करत होता, हा. त्याला घाई होती, काहीला बाहेर जायचं होतं, काहीला इमर्जन्सी होतं. अचानक मध्ये तो मोबाईल त्याच्या समोर जर जात असेल त्या खिशामध्ये, हम्म. तर तो काही सिक्युरिटी काढून घेतलेला आहे. आणि ज्या वेळेला तो उमेदवार त्या ठिकाणी जातो सकाळी मतदान करण्यासाठी, तर त्या ठिकाणी मतदाराचा जो मोबाईल त्याच्या सोबत असतो आणि म्हणजे उमेदवाराचा हम्म. आणि मतदाराचा मोबाईल थांबवला गेला, याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? जर तुम्हाला मतदान केंद्रात मोबाईल अलाउड नव्हते, तर ही कल्पना, ही गोष्ट की तुम्ही मतदान केंद्रावर मोबाईल आणू नका, तुमचं हे अलाउड नाही, ही कल्पना तुम्ही पूर्वकल्पना लोकांना का दिली नाही, मतदारांना का दिली नाही? मतदारांना हे पूर्वकल्पना नसल्यामुळे लोक आपले साहजिक आहे, मोबाईल म्हणजे प्रत्येक माणसाकडे आता मोबाईल आहे, मोबाईल घेऊन आलेत आणि त्यांना तिथं रोखायचं काम केलं. रोखायचं पहिले सुरुवातीला रोखली नाही, पहिले जाऊ दिली, नंतर मग कोणी काही आरडाओरड केलं तर रोखण्यात आलं तर मग तो मतदान तुमचं मोबाईल ठेवेल कसं? तुम्ही व्यवस्था का नाही केली त्याला बाहेर कधी ठेवायची? जसं आपण कुठेही जातो, कोणत्याही महत्वाच्या ठिकाणी, जसं मंदिर असतं, मंदिरात कुठं कुठं मोबाईल अलाउड नाही, पण त्यांचं मोबाईल ठेवायची जागा त्यांना बाहेर केलेली असती, की तुम्ही त्याला टोकन दिलं जातं काही तुमचं मोबाईल तुम्ही इथं सेफली ठेवू शकता. अशी का व्यवस्था करण्यात आली नाही तर तुम्ही सरळ पूर्वकल्पना द्यायची मतदारांना की तुम्ही मोबाईल आणू नका, मोबाईल इथं अलाउड नाहीये. पण ही कल्पना काही लोकांना सगळ्यांना भ्रमात ठेवलं, काही कोणाला कल्पना नाही. आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या मतदारांचे मोबाईल सांभाळत ढेकच्या ढेक मोबाईल सांभाळत राहावं लागलं. ह्या ऍट द एंड हे दिल्यामुळं काही लोक तसेच बिना मतदानाचे चालले गेले, कारण त्यांना कोणी मोबाईल सांभाळणार नव्हतं, काही नव्हतं, कुठं हे करणार, तर बिना मतदानाचे चालले गेले काही लोक. चला, जनतेचा आवाज मराठी चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. माझे खूप खूप धन्यवाद, आभारी आहे.